नमस्कार मंडळी, मजेत ना? प्रत्येक व्यक्ती जो स्मोक करतो त्याला हे नक्की माहिती असतं की स्मोकिंग शरीरासाठी अपायकारक आहे आणि बऱ्याचदा त्यांना हे व्यसन सोडायची इच्छा सुद्धा असते. पण स्मोकिंग हे एक असं व्यसन आहे जे लवकर सुटत नाही. ते सोडवणं बऱ्याचदा लोकांना थोडं अवघड जातं, कारण याचे विड्रॉल त्रासदायक असतात आणि क्रेविंग्ज या परत परत येतात. त्यामुळे असं वाटायला लागतं की या त्रासापेक्षा सिगारेट ओढलेली बरी. विड्रॉल सगळ्यांचा सारखा नसतो. प्रत्येकाची इंटेन्सिटी आणि सिम्पटम्स हे वेगळे असतात. निकोटीनच्या वाढलेल्या लेवल्स अचानक कमी झाल्यामुळे ही तल्लभ होते. पण आज मी तुम्हाला अशी महत्त्वाची होमिओपॅथिक औषधं सांगणार आहे ज्यामुळे तुमचं व्यसन हे विड्रॉल सिम्पटम्स न येता सुटणार आहे. तेही कोणत्याही साईड इफेक्ट्स शिवाय, ज्याने स्मोकिंग सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाईल. तुम्हाला मनापासून स्मोकिंग सोडवायची इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेअर करा. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. द मोमेंट यू क्विट स्मोकिंग, त्या क्षणापासून 7,000पेक्षा जास्त वेगवेगळे विषारी केमिकल्स, साधारण 250 विषारी गॅसेस आणि निकोटीन, जे व्यक्तीला व्यसनाधीन बनवण्यासाठी जबाबदार आहे, हे अपायकारक घटक शरीरात जाण्यापासून बंद होतात. आणि त्या क्षणापासूनच तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी सुरुवात होते. विचार करा बरं, असे विषारी घटक शरीरात जाण्यापासून थांबवले तर तुमचं शरीर किती रिपेअर आणि रिजुविनेट होईल. स्मोकिंग सोडल्यानंतर 1 तासाच्या आतच तुमचा हार्ट रेट आणि BP नॉर्मल व्हायला सुरुवात होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की स्मोकिंग केल्याने आपला हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतं की काय? हो, असं होतं. कारण निकोटीन शरीरात सिम्पथेटिक डिस्चार्ज करतं. म्हणजेच काय, तर तुमचा BP, हार्ट रेट शूट होतं आणि थोडं छान अलर्ट वाटायला लागतं. याच वेलबिंग आणि अलर्ट फिलिंगसाठी आपण वारंवार स्मोकिंग करतो. पण 1 तासातच या निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि फील गुड फॅक्टर सुद्धा नाहीसा होतो. आणि सोबतच निकोटीन विड्रॉलचे नेगेटिव्ह सिम्पटम्स यायला लागतात, ज्यालाच आपण क्रेविंग्ज, तल्लभ होणे असं म्हणतो. हे साधारण 1 तासानंतर सुरू होतं. तुमच्या स्मोकिंगच्या फ्रिक्वेन्सीवर पण हे ठरतं. जे कंटिन्यू स्मोक करतात त्यांना साधारण तासाभरानंतर असं होतं. खूप रेस्टलेसनेस, एन्झायटी, इरिटॅबिलिटी, कोणत्याच कामात मन लागत नाही, फोकस नाही आणि वारंवार असं वाटायला लागतं की मी स्मोक केलं की मला थोडं बरं वाटेल. पण चांगली बातमी ही आहे की निकोटीन विड्रॉलचा परिणाम शरीरात कायमचा राहत नाही. साधारण 2 आठवडे हा त्रास जास्त असतो, त्यानंतर ही तलब आणि या तक्रारी कायमच्या जातात आणि स्मोकिंगची इच्छा अजिबात होत नाही. या 2 आठवड्यांच्या क्रुशियल फेजमध्येच, ज्याला आपण परीक्षेचा काळ असं म्हणूया, होमिओपॅथिक औषधांची मदत ही लाख मोलाची ठरते. 12 तासांनंतर सगळे विषारी वायू जसं की कार्बन मोनॉक्साईड शरीरातून पूर्णपणे निघून जातात आणि त्याऐवजी ऑक्सिजन बाइंड व्हायला सुरुवात होते. तुम्ही ॲक्टिव्ह फील करायला लागता. तुमची एक्सरसाइज करण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. साधारण 1 दिवसानंतर हे सगळे टॉक्सिन्स किंवा गॅसेस जे शरीरात जमा झालेले होते आणि ब्लडमधून वेगवेगळ्या अवयवांना, फुफ्फुसाला सूज आणत होते, इन्फ्लमेशन करत होते, त्याचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. स्मोकिंगमुळे शरीरात जमा होणारे केमिकल्स खूप टॉक्सिक असतात. त्याने शरीरात कायम एक सूज असते. शरीरातल्या प्रत्येक भागाला फ्रॉम हेड टू टो हे मारत असतात
आणि आपलं शरीर 24/7 याच कामात लागलेलं असतं की ही सूज मी कमी कशी करू. आणि म्हणूनच स्मोकिंग केल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सरसारख्या मेजर आजारांचा रिस्क हा जास्त असतो. पण ही रिस्क स्मोकिंग सोडल्यानंतर पहिल्याच दिवसापासून कमी व्हायला सुरुवात झालेली असते. तुम्हाला उत्साही वाटायला लागतं, पण आता निकोटीनची लेवल मात्र शरीरात अजून कमी झालेली असते, त्यामुळे विड्रॉल सिम्पटम्स हे स्ट्रॉंग होतात. यावेळी पॉझिटिव्ह सिम्पटम्सला नेगेटिव्ह सिम्पटम्स ओव्हरपॉवर करतात आणि पॉझिटिव्ह सिम्पटम्स फील होत नाहीत. डोकं दुखणं, हातपाय थंड पडणं, भूक न लागणं, एनर्जी कमी वाटणं, इमोशनल अप्स अँड डाऊन होणं, थोडं डिप्रेसिव्ह वाटणं. बऱ्याच जणांना तर कोणीतरी खूप जवळची व्यक्ती किंवा मित्र आपल्याला सोडून गेल्यासारखं सुद्धा वाटतं. हे सगळे सिम्पटम्स येतात कारण आपण आपलं शरीर निकोटीनने कंट्रोल करत होतो, त्याचे गुलाम होतो. म्हणून असं थोड्या दिवसांसाठी आपल्याला वाटतं हे टेम्पररी असतं. 2-3 आठवड्यानंतर हे सगळंच हळूहळू कमी होतं आणि परत कधीही येत नाही. तोंडात आणि नाकात असलेल्या नर्व एंडिंग्स ज्या खराब झालेल्या असतात, स्मोकिंग सोडल्यामुळे त्या परत रिपेअर होतात. स्मेल आणि टेस्ट परत नॉर्मल होते. जेवणाला छान चव यायला लागते. डे 3 नंतर निकोटीन लेवल 0 होते. मॅक्सिमम स्ट्रगल टाईम हा 3 ते 4 दिवसांचा असतो. त्यानंतर परत स्मोकिंग करण्याची इच्छा ही खूप स्ट्रॉंग असते, पण इथेच आपल्याला कंट्रोल करायचं आहे. कारण हे टेम्पररी आहे. यासाठी होमिओपॅथिक औषधांची मदत घ्यायची आहे. गिव्ह अप करायचं नाही आहे. ती औषधं कोणती हे आता आपण बघूया. सगळ्यात पहिलं औषध आहे डॅफने इंडिका मदर टिंचर. ही रेमेडी तुमचे ॲडिक्शन 100% कमी करते. स्मोक करण्याची इच्छा कमी होते, क्रेविंग्स कमी होतात. स्ट्रॉंग क्रेविंग्ज आणि विड्रॉल जिथे 90% लोक गिव्ह अप करतात, अशा कंडिशनसाठी 100% मदत करणारं हे औषध आहे. स्मोकिंग बंद केल्यानंतर सगळ्यात पहिला त्रास जो होतो तो म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया. पोट खराब होतं, दिवसभर अनइझी वाटतं, कामात मन आणि डोकं दोन्हीही लागत नाही, तोंड सारखं सुकतं, तोंडात एक वेगळी सेन्सेशन यायला लागतं. या सगळ्याच तक्रारी कमी करण्यासाठी डॅफने इंडिकाचं मदर टिंचर खूप मदत करतं. हे मेडिसिन अर्धा कप कोमट पाण्यातून 15 ते 20 थेंब दिवसातून 2 वेळा सकाळी आणि रात्री घ्या. त्यासोबत दुसरं होमिओपॅथिक औषध कॅलॅडियम सेग 10 mg. हे तुम्ही हायर पोटेन्सीमध्ये घ्यायचे. हे जास्त नाही वापरायचे. 15 दिवसातून 1 वेळा फक्त 4 गोळ्यांचा सिंगल डोस घ्यायचा आहे. होमिओ फार्मसीमध्ये कॅलॅडियम 10 mg सिंगल डोस हा मिळतो. 15 दिवसातून एकदाच घ्यायचं हे औषध आहे. 2 महिने वापरायचे, त्यामुळे फक्त 4 डोस तुम्हाला इनफ आहेत. खूपच इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. कॅलॅडियममुळे तुम्हाला वीकनेस येत नाही, वजन कमी होत नाही, स्वीट क्रेविंग्ज होत नाहीत, चक्कर किंवा डिझीनेस जाणवत नाही, खोकला थांबतो, झोप सुधारते. काही लोकांना सिगरेट सोडल्यानंतर नाकातून पाणी येतं, ते कमी होतं. डोकं दुखत नाही. तंबाखू सोडवण्यासाठी सुद्धा ही दोन्हीही औषधं खूप मदत करतात. या औषधांसोबतच क्रेविंग्स हँडल करण्यासाठी 4D तुम्ही नक्की फॉलो करा. पहिला डी आहे डिले. सुरुवातीच्या दिवसात आजचा दिवस फक्त एखादा अर्धा पफ किंवा एखादी सिगरेट ओढतो, मग परत नाही असं वाटतं, पण हे अजिबात करायचं नाहीये. जेव्हा तलब होते ती वेळ अगदी 5 मिनिटं जरी टॉलरेट करून डिले केला तरी 50% इम्पल्स हा कमी होतो. हे एकदम झोप येण्याच्या इम्पल्स सारखंच असतं. कधी कधी आपल्याला इतकी झोप येते आणि असं वाटायला लागतं की आता सहनच होत नाहीये, खूप पेंग येते. पण 5-10 मिनिटं जर तुम्ही वेळ जाऊ दिला तर ती झोप आपोआप जाते. क्रेविंग्सचं पण असंच असतं. दुसरा डी आहे ड्रिंक वॉटर. आपल्याला सिप बाय सिप पाणी पिऊन ते तोंडात फिरवायचे. पाणी फील करत हळूहळू प्यायचे. यामुळे क्रेविंग्स खूप जास्त प्रमाणात सेटल होतात. तिसरा डी आहे डीप ब्रीदिंग. दीर्घ श्वासोश्वास करायचा आहे. 4 ते 5 डीप ब्रीदिंगमध्येच क्रेविंग्स ह्या सेटल होऊन जातात. चौथा डी आहे डिस्ट्रॅक्ट. स्वतःला डिस्ट्रॅक्ट करा,
पण तरीही क्रेविंग ओव्हरपॉवर करत असेल तर छान ब्रिस्क वॉक घेऊन या किंवा सपोर्टिव्ह मित्रांसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत गप्पा मारा. आता आपण बघूया की काय करायचं नाहीये. स्मोकचा सिंगल पफ पण अजिबात घ्यायचा नाहीये. एकदा जर आपलं ठरलंय ना नाही ओढायची, तर मग कितीही वाटलं तरी परत टच नाही करायचं. ज्या मित्रांसोबत स्मोकिंग करत होतात त्यांच्या सर्कलमध्ये जाणं थोडे दिवस बंद करायचे. अल्कोहोल पण नाही घ्यायचे, कारण त्यासोबत स्मोकिंग करण्याची तलब ही होतेच. रात्री कॉफी घ्यायची नाहीये, त्यामुळे झोप येणार नाही आणि सिगारेट ओढावीशी वाटेल. त्यामुळे कॉफी, कॅफेन नो. जे दिवसाला 20 पेक्षा जास्त सिगरेट ओढतात त्यांनी एकदम सगळं थांबवायचं नाहीये. टेपरिंग मेथड वापरायची आहे. रोज 2 ने टेपर डाऊन करा आणि एक क्विट डे डिसाईड करा. तो दिवस कोणता हे सगळ्या फॅमिली, ऑफिस, फ्रेंड्सला सांगा. साधारण 15 दिवसांच्या आतली एक तारीख निश्चित करा आणि त्या दिवसाच्या 2 दिवस आधी तुमच्या जवळ असलेल्या सगळ्या सिगारेट्स आणि तत्सम वस्तू टाकून द्या. याला कोल्ड टर्की मेथड असं म्हणतात. याच विषयाला अनुसरून एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. NTCP म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सेकंड वीक हा गोल्डन टाईम असतो, कारण जर तुम्ही 2 आठवडे सिगारेट नाही ओढली तर आता खूप कमी चॉईस आहे की तुम्ही परत स्मोक कराल. तुम्ही नॉन स्मोकर्सच्या कॅटेगरीमध्ये येता. यामुळे तुम्हाला परत तल्लब होणार नाही. तुम्ही कॉन्फिडंट, पॉझिटिव्ह मेंटल स्टेटमध्ये जाल. सगळी सिस्टीम प्रॉपरली नॉर्मलाइज झालेली असते, पण संपूर्ण इन्फ्लमेशन जाण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागतो. 1 महिन्यानंतर ही सूज पण पूर्णपणे जाते. शरीराच्या प्रत्येक भागात प्युअर ब्लड जातं, इन्फ्लेमेशन पूर्णपणे कव्हर होतं. महिन्यानंतर लंग्समध्ये सिलियरी मोमेंट्स इम्प्रूव्ह होतात. आपल्या लंग्समध्ये सिलिया हे अपायकारक टॉक्सिन्स बाहेर फेकण्याचं काम करतात. सिलिया शरीरात झाडूचं काम करतात. स्मोकिंगमुळे या सिलिया काम करत नाहीत, पॅरालाइज्ड होतात, डॅमेज होतात आणि टॉक्सिन्स लंग्समध्ये साठून खोकला येतो. पण सिलिया ॲक्टिव्ह झाले की ते बलगम, टॉक्सिन्स सगळं बाहेर टाकतात. त्यामुळे खोकला पण पूर्णपणे थांबतो. लंग्सच्या आत जी लायनिंग होती ती आधी खराब होती, ती इरिटंट होती, ती इन्फ्लेम्ड होती. पण आता सिलियरी मोमेंट सुरू झाल्याने ती स्ट्रॉंग झाली आणि खोकला बंद झाला. यानंतर बॉडी डिटॉक्स होते. ब्लड प्रेशर, हार्ट रेट सेटल होतं. सगळं केमिकल निघून जातं. ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो आणि स्टॅमिना वाढतो. आणि आता तुम्ही तुमचं आयुष्य कोणत्याही व्यसनाधीनतेशिवाय एन्जॉय करता. लाईफ एक्सपेक्टन्सी 10 वर्षांनी वाढते बरं का. आय होप तुम्ही स्मोकिंग नक्की सोडाल. सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट्स फील कराल आणि तुमचं शरीर तुम्ही तुमच्या मर्जीने चालवाल, निकोटीनच्या हिशोबाने नाही. आजच व्यसन सोडा. स्वतःला आणि कुटुंबियांना एक आनंदी जीवन द्या. धन्यवाद.